येत्या 1 तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रामरावजी तिडके बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी संत बाबा बलविंद्र सिंहजी महाराज, संत जगदीशजी महाराज, संत समगिरी महाराज, संत श्री गुरुदासजी त्यागी महाराज, साईनाथ महाराज वसमतकर, तसेच संत मच्छिंद्र महाराज, सत्तू महाराज, श्री रावसाहेब महाराज या सर्व प्रमुख संतांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। तसंच या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील, शिवसेनेचे उपनेते, मंत्री, विधान परिषदेचे गटनेते, तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। तसेच नांदेड जिल्ह्यातील खासदार आदरणीय गोपछाडे साहेब, शिवसेनेचे उपनेते आनंदरावजी जाधव, आमदार बालाजीरावजी कल्याणकर, आमदार बाबुरावजी कोहळीकर, राजेश्रीताई हेमंत पाटील, तसेच संजयजी कोडगे साहेब, विशेष पोलीस महानिरीक्षक उमाप साहेब, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सीओ मॅडम, तसेच महापालिकेचे आयुक्त व इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराजांचं भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम, शालेय साहित्य वाटपाचे काही 1501, 2021 झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे। आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी 1 तारखेला कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही। 1 तारखेचा ढोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं 2 तारखेपासून ते पुढचे 8 दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये, सिडको, हडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम असतील, काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत, काही ठिकाणी झाडं लावण्याचे, पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आहेत। आणि विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण पुढील 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे।